मुळात हे शक्तीपीठ महामार्ग आहे कुणासाठी, हा आमचा पहिला प्रश्न. कोण शक्तीपीठ महामार्ग मागणी कुणाची शासनाने जाहीर करावं. आजपर्यंत आंदोलन करून आम्ही शासनाला विनंती करतोय, पण हे जर आंदोलन वाढत गेलं, चिघळलं, तर शासनाला हे अडचणीचा विषय होईल आणि आम्ही शासनाला वारंवार सांगतोय की हा हट्ट सोडा. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट सध्या महाराष्ट्र सरकारनं घातला आहे आणि याला आमच्या कामेरी गावातून याला प्रचंड आमचा विरोध आहे. विरोध असण्याची कारणं की हा शक्तीपीठ महामार्ग हा गावाच्या पूर्व बाजूनं शेतीच्या जी चांगली जमीन आहे, ज्या ठिकाणी आम्ही चांगलं उत्पन्न घेतो, जी सुपीक जमीन आहे, या सुपीक जमिनीतून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय. याच्यामुळं कामेरी गावात शेतीपूरक व्यवसाय आणि हायवेवरती असणारे छोटे मोठे सगळे व्यवसाय हे सगळे उद्ध्वस्त होतात. 286 एकर जमीन जी आमची अतिशय सुपीक आहे, शासनाने जे गट जाहीर केले त्याच्यानुसार अंदाजे 286 एकर जमीन अशी आहे की ही जमीन ही पूर्ण बागायत जमीन आहे. आमच्या गावातून सगळ्या ऊसाचं उत्पन्न किती आहे, 90,000 ते 1,00,000 टन हे सगळ्या गावाचं ऊसाचं उत्पन्न आहे. त्यातलं 15,000 ते 20,000 टन हे कायमस्वरूपी आमचं उत्पन्न बंद होते. शिवाय गावात असणारे जवळजवळ 11 पतसंस्था आहेत, 3 विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, एक राष्ट्रीय बँक, एक मध्यवर्ती बँक, या सगळ्या संस्थेची उलाढाल तेवढ्या पटीनं कमी होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याची एक ठराविक रोजगाराची लोक असतात जी भांगलायला येतात, कुळवायला येतात, त्यांचा रोजगार त्या 300 एकरात कमी होणार आहे. यामध्ये लागवड दुकानदार, खत व्यावसायिक जे आहेत यांचा धंदा 300 एकराचा कमी येणार आहे. त्याचबरोबर दूध व्यवसाय जवळजवळ आज आमच्या गावामध्ये खाजगी आहे सहकारी सगळ्या मिळून जवळजवळ 12 ते 13 दूध डेअरी आहेत. या 300 एकरात वैरणीचे प्लॉट असतील किंवा जनावरांचे गोठे असतील, ते सगळ्यांचा दूध व्यवसाय तो 300 एकरातल्या सगळ्या जनावरांचा दूध व्यवसाय कमी येणार आहे. शिवाय हा हायवे जवळजवळ 15 ते 20 फूट उंचीचा आहे. त्यामुळे पर्क्युलेशन जे आमच्या जमिनीचं ज्या पाण्याचं जे पर्क्युलेशन आहे ते पर्क्युलेशन होणार नाही, जमिनीला घात लवकर येणार नाही. परिणामी ट्रॅक्टर व्यावसायिक आहेत त्यांच्या सुद्धा धंद्यावरती हा परिणाम होणार आहे. त्या ट्रॅक्टर व्यावसायिकांना सुद्धा 300 एकरात जो मिळणारा धंदा आहे, नांगरायचा असेल, खुरटायचा असेल, तिची जी काही मेहनत असेल, तो सुद्धा 300 एकराचा व्यवसाय त्याचा कमी येणार आहे. हे झालं शेतीवरती होणारं नुकसान. प्लस आता हायवेकडे आपण येऊ. हायवेवरती कामेरीपासून कोल्हापूरकडे जाताना गाव संपल्या जे पहिला व्यवसाय आहे तिथून ते शेवटचा व्यवसाय आमचा जो येडीनिपाणी फाटा आहे तिथपर्यंतच्या दोन्ही बाजूचा एकही व्यवसाय शिल्लक राहत नाही. आता त्यांनी जेवढं आकारणी केलेली आहे त्याचा जर अंदाज घेतला तर छोट्या पानपट्टीपासून मोठे लॉजिंग असतील, हॉटेल असतील, छोटे मोठे धाबे असतील, पेट्रोल पंप असेल, ह्यातला कुठलाही व्यवसाय शिल्लक राहणार नाही. सगळे व्यवसाय आमचे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग झालाच नाही पाहिजे. आम्ही जर सर्वे केला, म्हणजे आता केलाय सर्वे आम्ही, 27 सगळे व्यवसाय आहेत. त्यामध्ये छोट्या हॉटेलपासून मोठ्या हॉटेलपर्यंत सगळे व्यवसाय, सर्व्हिसिंग सेंटर असेल, रोपवाटिका असेल किंवा सगळेच, या 27 व्यवसायामध्ये दिवस रात्र जे काम करणारे जे कामगार आहेत यांची संख्या 450 ते 500 आहेत. हे 450 ते 500 लोकांचा रोजगार कायमस्वरूपी जाणार आहे. हे लोक एकतर कोल्हापूर MIDC त्यांना जावं लागेल, इस्लामपूर MIDC एवढी त्यांना जागा मिळणार नाही, त्यांना स्थलांतर करावं लागणार, पोटासाठी रोजगारासाठी गाव सोडावं लागेल. हा फार मोठं गावाच्या आर्थिक व्यवस्थेवरती हा परिणाम होतोय. आणि मुळात असा विषय आहे की एक हायवे आमच्या गावातून गेलाय, त्या हायवेला आमच्या गावानं जमीन तुम्हाला दिलेली आहे, हे सोडून परत 2 वेळा हायवे विस्तारामध्ये, रुंदीकरणामध्ये 2 वेळा तुम्ही आमची जमीन घेतलेली आहे. आमच्या गावानं जमीन द्यायची किती तुम्हाला? एक पुणे बेंगलोर हायवे एक झालेला आहे आमचा ऑलरेडी, तेवढाच मोठा रुंदीचा परत एक हायवे तुम्ही करायला लागलाय गावात. आणि ह्याच्यामुळं गावाचे आमचे 4 तुकडे होतात. त्यामुळं सगळ्यात मोठा या वाळवा तालुक्यात कुणाला फटका बसणार आहे तर फक्त कामेरीला बसणार आहे. आणि म्हणून आमचा ह्याला प्रचंड विरोध आहे. या हायवेमुळं अनेक भूमिहीन होणार आहेत, अनेकांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत. ह्या लोकांनी परत जायचं कुठं? शासन पैसे देईल,
पण जे बेघर होतील आणि जे भूमिहीन होतील त्यांची भेट परत आमची होणार नाही. एकदा ते रोजगारासाठी गावातून बाहेर गेले की त्यांना परत गावात यावंसं वाटणार नाही, कारण ना त्यांचं घर आहे ना त्यांची जमीन आहे. ह्या भूमीहीन लोकांची परत त्यांची ना आमची कधी गाठभेट होणार नाही. मुळात बौद्ध समाजाला जमीन किती आहेत? 10 गुंठ 20 गुंठ अशी आहे. त्या बौद्ध समाजाची एकाच ठिकाणी जवळजवळ 80 एकराचा तळ आहे. त्यापैकी जवळजवळ 68 एकर जमीन ह्या हायवे खाली येणार आहेत. आता हा समाज भूमिहीन होणार, त्यांना पर्याय काय आहे? जरी शासनानं पैसे दिले तर ते पैसे किती दिवस पुरणार आहेत? आमचा विकासाला अजिबात विरोध नाही, तुम्ही विकास करा, 100% राज्याचा देशाचा विकास झाला पाहिजे, आमचा त्याला अजिबात विरोध नाही. पण कुठं करा? शेतकऱ्याची जमीन घेऊन तुम्ही विकास करणार असला तर आमचा त्याला पूर्ण विरोध आहे. आमची कष्टानं आम्ही बोरगाव फारणेवाडीपासून लोकांनी पाणी पुरवठा योजना आणली, कर्ज काढल्यात आम्ही त्याच्यावरती. आज 10 वर्ष झाली आम्ही कर्जातून मुक्त झालोय. आम्ही आता चांगलं उत्पन्न घेतोय. लोक 40 टनावरनं 100 टनाकडे लोकांची वाटचाल आहे. आम्ही शेतीमध्ये क्रांती करतोय आणि आता सगळं आमचं व्यवस्थित असताना तुम्ही ह्यो शक्तीपीठ महामार्गाचा घाट गाठलाय आणि ह्याच्यामुळं अनेकांचं जीवनमान उद्ध्वस्त होणार आहे, जमिनी जाणार आहेत, बेघर होणार आहेत आणि कामिरी गावाचं ओव्हरऑल बघितलं तर अतिशय मोठं नुकसान आहे. थोडक्यात गावच आमचं उद्ध्वस्त होणार आहे. आणि हे फक्त शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणाऱ्या जमिनींचाच फक्त विषय नाहीये. त्याच्यावर आधार असणारे व्यावसायिक असतील किंवा गावापासून त्या हायवेपर्यंत जे हजारो एकर आहे, त्या हजारो एकराला लवकर घात येणार नाही. ते भविष्यात एक शारपट जमीन होईल आमची. आणि म्हणून या सगळ्या कारणामुळं आमचा ह्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत काही झालं तर शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही. अजून शासनानं हा हट्ट सोडलेला नाही. रोज दिवसेंदिवस प्रांत ऑफिसला, तहसील ऑफिसला त्यांच्या बैठका चालल्यात, नियोजन चाललंय. काही दिवस झालं तिकुंड विटा तालुक्यातून ड्रोनचा सर्वे सुरू आहे. हा सर्वे वाळवा तालुक्यात सुद्धा आज उद्यापासून काहीतरी सुरू होणार आहे असं ऐकायला मिळते. हा सर्वे आम्ही कुठल्याही परिस्थितीत होऊन देणार नाही. शक्तीपीठ महामार्गाचा कुठलाही विषय आला मुळात आम्ही होऊ देणार. सगळ्या देवस्थानांना हा शक्तीपीठ महामार्ग जोडला जातोय असं सांगण्यात येते. मी एक उदाहरण तुम्हाला विचारतो की अंबाबाई, कोल्हापूरच्या अंबाबाईला, महालक्ष्मीला आमच्या कामेरीच्या माणसाला जर जायचं असेल, आता असणारा पुणे बेंगलोर महामार्गच आम्हाला सोयीचा आहे. तो डायरेक्ट कोल्हापुरात जातोय. तुमचा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुराच्या त्या शहराच्या काही किलोमीटर बाहेर तुम्ही आम्हाला तिथं सोडणार आणि उपलब्ध असणाऱ्या रस्त्यावरून आम्ही तिकडे जाणार. पंढरपूरच्या विठोबाला जाताना आमचे वारकरी मंडळी तुमच्या हायवेला प्रवेश आहे का? त्या शक्तीपीठ महामार्गावरती मोटरसायकल जाणार नाही, बैलगाडी जाणार नाही. तिथं फक्त मोठी वाहनं तिथं जाणार आणि टोल देऊन जाणार. आमची वारकरी पायी जाणार, त्यांची दिंडी त्या शक्तीपीठ महामार्गावरती जाणार नाही. मग देवस्थानला ही जोडायचं जे तुम्ही ढोंग जे केलं ही कशासाठी? कर्ज काढून शासन नको असलेला, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग करते. हे नेमकं कुणासाठी करते हा प्रश्न मात्र आमच्या समोर आहे. बघतोय की सांगली जिल्ह्यामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग येत असताना कालचे जे ड्रोन सर्व्हिस झाले तिथं लोक अतिशय आक्रमक होते. हो, आता तुम्ही म्हटलं तसं 1-2 दिवसामध्ये कदाचित वाळवा तालुक्यात येऊ शकतो. त्यावेळी तुमची भूमिका काय असणार आहे? शेतकऱ्यांची त्या ठिकाणी भूमिका काय असू शकते? वाळवा तालुक्यामध्ये ड्रोनच्या माध्यमातून जर सर्वे त्यांनी सुरू केला तर 100% आम्ही सगळे रस्त्यावर उतरून त्याला विरोध करू. जसं विट्यात माऊलीच्या त्या भागामध्ये जेवढा लोकांनी विरोध केलाय त्याच्यापेक्षा तीव्र विरोध आम्ही या ठिकाणी करू. पहिल्यांदा विनंती करूनच आम्ही त्यांना बोलू. पण जर ते ऐकणार नसतील तर आम्ही आडवे जाऊ. पण कुठल्याही परिस्थितीत तो ड्रोन सर्वे आम्ही होऊ देणार नाही. एकूणच आपण बघतोय की हे जे गव्हर्नमेंट आहे किंवा हे शासन आहे, हे शासन त्यांना पाहिजे तशा पद्धतीने वागतंय. आपण कालच बघितलं, पहिल्या दिवशी विरोध झाला म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटे तिथले अधिकारी लोक आज एवढे जागृत झाले की पहाटे तिथे गेले. हे योग्य आहे का? मला काय वाटतं? अजिबात हे योग्य नाही. शासनाच्या दरबारात कित्येक महिने पेंडिंग अर्ज असतात. अनेक विषय कलेक्टर ऑफिसला, प्रांत ऑफिसला, तहसील ऑफिसला पेंडिंग विषय आहे, त्याच्यावरती लवकर निर्णय होत नाही. पण पहाटे पहाटे विट्या माऊली या भागामध्ये, भाग्यनगर या भागामध्ये पहाटेच जाऊन यंत्रणा कामाला लागल्या. ही एवढी जी धडपड चालल्या शासनाची, कुणासाठी कशासाठी चालल्या? ह्याच्याऐवजी पेंडिंग कामावरती जर शासनानं लक्ष घातलं तर शेतकऱ्यांची अनेक कामं होऊ शकतात. एकूणच आपण बघतो हे सगळे जे वातावरण आहे त्यामध्ये शेतीबरोबर इतरही उद्योग उद्ध्वस्त होतात. तर तुमचं शासनाला काय आव्हान आहे?
मला एका इरिगेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की 1,00,000 कोटी या शक्तीपीठ महामार्गाचं बजेट आहे. जेवढे योजना इरिगेशनच्या ह्या महाराष्ट्रामध्ये प्रस्तावित आहेत, महाराष्ट्र शासनानं इरिगेशनसाठी ह्या सगळ्या योजना पूर्ण करण्यासाठी 1,00,000 कोटी वन टाइम एका वेळी जर उपलब्ध केलं तर महाराष्ट्र सगळा सुजलाम सुफलाम होऊ शकतो. आपण बघतोय की संपूर्ण वाळवा तालुक्यामध्ये कारखाने असतील, सहकारी संस्था असतील, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतः इरिगेशन करून आज इथं ऊसाचं चांगलं पीक घ्यायला चालू आहे. हो. आता हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे हा पूर्ण वाळवा तालुक्याच्या पूर्ण भागातून जातो. हो. तर त्याचा काय परिणाम होईल आणि मग त्या अनुषंगानं शासन तसं काय मोबदला देऊ शकतं? तर शासन जमिनीचेच पैसे देणार, वेगळं काय करणार नाही. जमिनीचे पैसे किती देणार? आता म्हणतात ते रेडी रेकनरच्या 5 पट देणार. आम्हाला त्याचे बाजारभाव बघितला तर त्या 5 पटीची तुमची रक्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला बाजारभाव आहे. आता मुळात आमच्या भागात जमीन विकायलाच कोण काढत नाही. आम्ही त्याला काळं सोनं समजतो, ज्याची वर्षानुवर्षे म्हणजे आज जो बाजारभाव असेल 10 वर्षानंतर त्याचा दुप्पट भाव होणार आहे. तुम्ही 5 पट रेडी रेकनरच्या 5 पट तुम्ही देणार म्हणजे असं काय तुम्ही करणार आहे? त्यामुळं हे तुम्ही जो निर्णय आहे तुमचा ह्यो मान्य नाही आम्हाला, आणि विरोध म्हणजे विरोध. पाणी पुरवठ्याच्या ज्या संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, किंवा शेतकऱ्यांनी 2-2, 4-4 किलोमीटर पाणी स्वतः आणलेलं आहे आणि आता पूर्णपणे डिस्टर्ब होणार आहे. तर वाळवा तालुक्यातली जी ऊस शेती आहे ती ऊस शेती राहू शकते का, किंवा तिच्यावर काय परिणाम होतो? ऊस शेती राहू शकणार नाही. वाळवा तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यानं 35 ते 36 पाणी पुरवठा संस्था उभा केल्या. त्या कारखाना पुरस्कृत जरी असल्या तर त्या काळामध्ये त्याला 30-40 वर्ष होऊन गेले. त्या जुन्या लोकांनी स्वतःच्या जमिनीवरती कर्ज काढून त्या सहकारी संस्था उभा केल्या. आज कामिरेडी निपाणीमध्ये जवळजवळ 4,000 एकराचा कमांड एरिया आमचा आहे. तिथं आम्ही पाणी आणतो. सुरुवातीला विहिरीवरती असणारा ऊस आम्ही नदीच्या पाण्यावरती जास्त उत्पन्न आता आम्ही काढतोय. म्हणजे जिथं आम्ही 30-40 टन आता आम्ही घेत होतो, तो आता आम्ही 100 टनाकडे आमची वाटचाल चालू आहे. हा शक्तीपीठ महामार्ग आल्यानंतर ह्यातल्याच जवळजवळ सगळ्या 100% जमीन ह्या ऊसाच्या जमिनी आहेत. वाळवा तालुक्यामध्ये मसुची वाडीपासनं ते शेवटचं वाळवा तालुक्यातलं गाव आयतोडे खुर्द, या सगळ्या जमिनी ही 100% ऊस बागायत आहेत. आणि ह्याच्यावरती ऊस शेतीवरती फार मोठा याचा परिणाम होणार आहे. आपण हे सगळं बघतोय की ह्याचा खूप मोठा परिणाम शेतकऱ्याला भोगायला लागतो. किंबहुना येणाऱ्या कालखंडामध्ये शेतकऱ्याच्या शेतीबरोबर त्याचा संसार होतो. पण आज आपण एकूणच वाळवा तालुका किंवा सांगली जिल्हा जर बघितला तर सत्ताधारी पक्षातले लोक कुठेही विरोध करताना दिसत नाहीत, किंवा रस्त्यावर उतरलेले नाहीत. आम्ही सर्वपक्षीय उद्याच्या 14 तारखेला मेळावा घेतोय. त्यामध्ये आम्ही सगळ्याच जिल्ह्यातले सगळे आजी माजी जे आमदार असतील, त्या शक्तीपीठ महामार्ग ज्यांच्या ज्यांच्या मतदारसंघातून येतोय त्या जिल्ह्यातल्या सगळ्या आजी माजी आमदार मंत्री सगळ्यांना आम्ही निमंत्रण देतोय आणि त्यांनी यावं ह्यासाठी आम्ही तर विनंती केलेलीच आहे. काही लोकांना माझे स्वतः फोन झालेत आणि गावातल्या आमच्या संघर्ष समितीतले सुद्धा काही लोक प्रत्यक्ष जाऊन त्यांना निमंत्रण पत्र देऊन आल्यात. उद्याच्या होणाऱ्या 14 तारखेच्या मेळाव्यात ते सर्वजण येतील असं अपेक्षा आहे. आणि यामध्ये कुठलंही राजकारण गटतट काही न आणता सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन ह्याच्यावरती लोकांना मार्गदर्शन करावं आणि हा शक्तीपीठ होणारा महामार्ग जो आहे तो थांबवावा, अशी आमचा तोच उद्देश या उद्याच्या मेळाव्याचा आहे.